हॅलो एव्हरीवन. आपण बघतोय मोशन इन अ प्लेन चॅप्टर आणि आपण लास्ट लेक्चरला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन चालू केलेलं. लास्टला आपण बघितलेलं ग्राफ्स बघितलेले आणि ते ग्राफ्स होते डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईमचे ग्राफ. मग ते आपल्याला ह्या पद्धतीचे ग्राफ मिळाले. हा ग्राफ होता पॉझिटिव्ह ग्राफ जो वरती वरती सरकत होता आणि ओरिजिनमधून पास होता. इथे डिस्प्लेसमेंट आणि टाईम एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल होते, म्हणजे हे होतं युनिफॉर्म मोशन. त्यानंतर हा एक ग्राफ आपल्याला मिळाला. हा ग्राफ होता की याच्यामध्ये ऑब्जेक्ट कुठेतरी एकाच जागी थांबलेला आहे. ऑब्जेक्ट ॲट रेस्ट असं त्या ग्राफचं नाव होतं. त्यानंतर आपल्याला असा एक निगेटिव्ह ग्राफ मिळाला की ऑब्जेक्ट घरापासून लांब होता आणि की तो घराकडे परत येत होता. सो डिस्टन्स कमी 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 होत होतं. सो ह्याला आपण निगेटिव्ह ग्राफ असं म्हटलेलं. सो हे काय होते ग्राफचे टाईप्स होते. आणखी हा एक मिळाला हा करता व्हेरिएबल ग्राफ होता. सो लास्ट लेक्चरला आपण हे सगळे एक्झाम्पल घेऊन खरोखरचा एक असा ग्राफ ड्रॉ करून आणि हे त्याचं जनरल नेचर आपण इकडे असं काय केलेलं आहे डिस्कस केलेलं होतं. सो आपलं हे झालेलं होतं डिस्प्लेसमेंट आणखी टाईम ग्राफ. नंतर आपण त्याच ग्राफमध्ये मॉडिफिकेशन केलं, डाटामध्ये पण मॉडिफिकेशन केलं आणि आपण वेलॉसिटी टाईम ग्राफ असे ड्रॉ केले. सो हे काय आहे ते वेलॉसिटी टाईम ग्राफ. सो हे झालं इथंपर्यंत. आता जे काही वेलॉसिटी टाईम ग्राफ आहेत म्हणजे हा एक वेलॉसिटी. आता तुम्ही जर लास्टचं लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला ग्राफ समजलं असेल आणि ते जर ग्राफ समजला असेल तर मग तुम्ही इकडे पुढे येऊ शकता आणि की मग तुम्हाला आज जे काही सांगतो त्या गोष्टी समजतील. सो जर आधीच्या गोष्टी क्लिअर असतील तरच तुम्हाला ह्या पुढच्या गोष्टी समजतील, हे लक्षात ठेवा. बघा, सो हा आहे आपल्याकडे वेलॉसिटी टाईम ग्राफ. ग्राफच्या नेचरवरून लक्षात येते. ग्राफ ही जी डॉटेड लाईन आहे, ही जी डॉटेड लाईन अशी आडवी गेलेली आहे, हा म्हणजे ग्राफ आहे. हे म्हणजे ग्राफ नव्हे. ग्राफ कोणता आहे? हा आडवा जो गेलेला आहे डॉटेड लाईन, ही म्हणजे काय आहे? ग्राफ आहे. म्हणजे हा ग्राफ काय सांगतोय की वेलॉसिटी काय आहे? फिक्स आहे. वेलॉसिटीची व्हॅल्यू काय आहे? फिक्स. आणि टाईम काय होत झालं आहे? चेंज होत गेला आहे. आपण जर असं केलं, ह्या लाईनवरचे आपण कोणते पण दोन पॉईंट सिलेक्ट केले, समजा हा एक पॉईंट सिलेक्ट केला आणि हा एक पॉईंट सिलेक्ट केला आणि इथून आपण अशी एक आडवी उभी लाईन खाली टाकली एक्स ॲक्सिसवर, इकडे एक टाकले आणि इकडे एक जो पॉईंट आपण सिलेक्ट केला इथून एक अशी आडवी लाईन खाली टाकली. सो तुम्हाला लक्षात आलं असेल की आपला जो ग्राफ होता त्या ग्राफमध्ये आपण काय केलेलं आहे, आडव्या ग्राफमध्ये दोन पॉईंट सिलेक्ट करून तिथून दोन लाईन अशा खाली ड्रॉप केलेल्या आहेत एक्स ॲक्सिसवरती. मग एक्स ॲक्सिसवरती इथं कोण असणार होतं? इथं असणार होता टाईम. सो टाईम इथं असं असेल, इकडून असं टाईम वाढत जाईल. इथं असणार 0 टाईम. इथं काहीतरी असेल 5 सेकंड, 10 सेकंड, 15 सेकंड, 20 सेकंड, 25 सेकंड असं याच्यावरती काहीतरी व्हॅल्यू असतील. मग हा वरून टाकलेली आपण ही जी काही उभी लाईन जी इथं कुठं पडली, जिथं कुठं ती परपेंडिक्युलर झाली, तो जो पॉईंट असेल त्या टायमिंगला आपण म्हणूया T1 टायमिंग. म्हणजे इथं जी काही व्हॅल्यू असेल ती आपल्यासाठी T1. म्हणजे आता मी जसं म्हटलं तसं ओरिजिन म्हणजे 0, इथं असेल 5 सेकंड, हे म्हणजे असेल मग 10 सेकंड. म्हणजे T1 आपलं किती असेल? 10 सेकंड. इथं असेल 15 सेकंड, इथं असेल 20 सेकंड. मग T2ची व्हॅल्यू म्हणजे काय आहे? 20 सेकंड. सो आपल्याला T1 मिळालं 10 सेकंड, T2 मिळालं 20 सेकंड. म्हणजे आपण परपेंडिक्युलर जिथं दोन टाकले तो म्हणजे काय आहे आपलं T1 आणि T2. ठीक आहे. जिथून आपण हे पॉईंट घेतले, हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे कुठं आहेत? हे काय दर्शवतात? तर व्हॅल्यू दर्शवत आहेत. कशाची? वेलॉसिटीची. सो आपण जर इथून वाय ॲक्सिसकडे गेलो तर इथं जे इथं कोणती जी काही व्हॅल्यू असेल ती असेल V1ची म्हणजे वेलॉसिटीची व्हॅल्यू. ह्या पॉईंटपासून आपण हॉरिझॉन्टल इकडे आलो एक वाय ॲक्सिसवर, इथं जिथं कोणती व्हॅल्यू असेल ती काय असेल? वेलॉसिटीचीच व्हॅल्यू असेल. पण इथं होणार काय आहे की आपल्या वेलॉसिटीच्या दोन्ही व्हॅल्यू एकाच पॉईंटला पडणार आहेत. म्हणजे V1 पण आपल्या इथंच असेल आणि V2 पण आपला इथंच असेल. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सेमच. आता आपण ह्याच्यावरून काय कॅल्क्युलेट करू शकतो? ॲक्सेलरेशन. कारण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? ॲक्सेलरेशन इज इक्वल टू V2 मायनस V1 अपॉन T2 मायनस T1 वेलॉसिटी अपॉन टाईम, असं फॉर्म्युला आहे. सो ह्या चार व्हॅल्यू त्याच्यामध्ये भरा आणि व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करू शकता. पण इथं होणार काय आहे? V1 आणि V2च्या व्हॅल्यू सेमच आहेत. सो त्याच व्हॅल्यूतून तीच व्हॅल्यू वजा करतोय V2 मायनस V1. सो वरती असेल 0 भागिले टाईम, सो 0च येणार. म्हणजे इथं ॲक्सेलरेशन काय आहे? 0. ह्या ग्राफमध्ये लक्ष ठेवा, ॲक्सेलरेशन काय आहे? 0. ओके.
इथं या, इथं बघूया. इथं पण आपण समजा तसंच केलं. आता इथं आपला ग्राफ कोणता आहे? वेलोसिटी टाइम ग्राफ आहे. आणि ग्राफ कोणता आहे? ही जी तिरकी लाईन आहे, ही तिरकी लाईन अशी वरती 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 गेलेली, ही म्हणजे आपला ग्राफ आहे. ठीक आहे. आपण काय केलंय, त्याच्यावरती 2 पॉईंट सिलेक्ट केले त्या लाईनवरची. हा एक पॉईंट सिलेक्ट केला आणि हा एक पॉईंट सिलेक्ट केला. मग इथून काय केलं, ह्या पॉईंटपासून आपण खाली एक उभी लाईन टाकली एक्स ॲक्सिसवर. तिथं जे काही टायमिंग असेल ते आपल्यासाठी असेल T1. आणि त्याच वेळेचं इकडं जे काही आडवं वाय ॲक्सिसवरती असेल, इथं जी कोणती व्हॅल्यू असेल वाय ॲक्सिसची ती म्हणजे V1. असंच हा जो आपण दुसरा पॉईंट सिलेक्ट केला, इथून आपण परपेंडिक्युलर टाकलं एक्स ॲक्सिसवर. तिथं जी कोणती व्हॅल्यू असेल ते असेल T2. आणि इकडे जी कोणती व्हॅल्यू असेल वाय ॲक्सिसवरती असेल V2. ओके, जरासं परत एकदा बघून घ्या. काय आहे वेलोसिटी टाइम ग्राफ? एक्स ॲक्सिसवरती आडव्या ॲक्सिसवरची खालच्या सगळ्या व्हॅल्यू काय असणार आहेत? टाईमच्या इथं सगळ्या टाईमच्या व्हॅल्यू असणार आहेत. म्हणजे 5 सेकंड, 10 सेकंड, 15 सेकंड, 20 सेकंड, 25 सेकंड असं काहीतरी असेल. आणि इकडे वाय ॲक्सिसवरती काय असेल? 10 मीटर पर सेकंड, 20 मीटर पर सेकंड, 30 मीटर पर सेकंड, 40 मीटर पर सेकंड अशा वाय ॲक्सिसवरती व्हॅल्यू असतील. मग ह्या लाईन्स उभ्या ज्या आपण टाकल्या त्या जिथं कुठे क्रॉस होतील तिथल्या ज्या व्हॅल्यू असतील त्या घ्यायच्या T1 आणि T2च्या. समजा इथं मिळाली 10 सेकंड, इथे मिळाली 20 सेकंड. ठीक आहे. मग T1 आणि T2ची व्हॅल्यू मिळाली. तसं इथं समजा काहीतरी असेल 30 मीटर पर सेकंड आणि इथं काहीतरी असेल 50 मीटर पर सेकंड. समजा अशा त्या व्हॅल्यू मिळाल्या V1 V2. तर आता आपण काय करू शकतो, ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करू शकतो. कसं? तर ॲक्सेलरेशनचा हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. ॲक्सेलरेशन बरोबर V2 मायनस V1 आणि T2 मायनस T1. सो V2 किती होतं? 50 आणि V1 30. सो वरती येणार 50 वजा 30 20 आणि खाली येणार 20 वजा 10 10. सो 20 भागिले 10 2. सो हे काय असेल? ॲक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड. म्हणजे आपण ह्या ग्राफवरून व्हॅल्यू निवडायच्या, त्या फॉर्म्युल्यात टाकायच्या आणि कॅल्क्युलेट करायचं. अगदीच तसंच ह्या इथं पण करू शकता. हा आता इथं आपला आता ग्राफ कसा आहे? निगेटिव्ह ग्राफ आहे, डाऊनवर्ड आहे. हा इथून खाली असा उतरता ग्राफ आहे, हा तिरकी लाईन. ठीक आहे इथंपर्यंत. सो आपण ह्या ग्राफवरचे 2 पॉईंट सिलेक्ट केले. हा एक पॉईंट सिलेक्ट केला आणि हा एक पॉईंट सिलेक्ट केला. सो हा जो आपण पहिला पॉईंट सिलेक्ट केला, इकडे वाय ॲक्सिसवरती व्हॅल्यू असणार V1 आणि इकडे एक्स ॲक्सिसवरती असणार T1. तेच इकडं दुसरा पॉईंट, इकडची व्हॅल्यू T1 T2 आणि इकडची व्हॅल्यू V2. आता हा ग्राफ निगेटिव्ह ग्राफ होता, त्यामुळे आपण वरून खाली आलो आहे. ठीक आहे. वेलोसिटी कमी कमी होत आलेली आहे, त्यामुळे कमी कमी होत आले म्हणजे वरची पहिली असणार आणि ही नंतरची असणार. इथं तर काय होणार? उलटं होणार. V1ची व्हॅल्यू जास्त असणार. कारण बघा ना, ग्राफमध्ये दिसतेच आपल्याला की इथं व्हॅल्यू काय असते? 0. वाय ॲक्सिसवरती कशी असणार? वरती 10 20 30 40 50 60. म्हणजे इथं V1ची व्हॅल्यू जास्त असणार आणि V2ची कमी असणार. ठीक आहे. पण मग आपण इथं टाकल्यानंतर काय होणार? उलटं होणार. V2ची व्हॅल्यू लहान आहे, त्याच्यातून वजा V1ची व्हॅल्यू, जी व्हॅल्यू मोठी असणार. म्हणजे समजा आपण असं धरूया की V2ची व्हॅल्यू तिथं काहीतरी होती 10 आणि V1ची व्हॅल्यू काहीतरी होती 60. सो 10 वजा 60 किती होणार? -50. आणि टाईम समजा काहीतरी मगासारखंच 20 सेकंड 10 सेकंड असं आलं. सो ते 10. सो काय होणार? -50 भागिले 10. सो -5. सो ॲक्सेलरेशन काय असणार? -5 मीटर पर सेकंड. म्हणजे ह्या ग्राफमध्ये, थर्ड ग्राफमध्ये आपल्याला व्हॅल्यू जी मिळेल ती काय असणार आहे? निगेटिव्ह व्हॅल्यू असणार, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. कारण इथं वेलॉसिटी कमी व्हायला. सो हे तुम्हाला 10वीला माहितीच आहे की वेलॉसिटी जर वाढत 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 असेल तर ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह, वेलॉसिटी कमी होत असेल तर ॲक्सेलरेशन निगेटिव्ह. सो हे झालं ग्राफ. आता आणखी एक, इथं ग्राफच्या खाली हे जे निळ्या कलरचा जे 2 लाईनमध्ये जे एरिया कव्हर केला आहे, इथं जो निळ्या कलरचा एरिया कव्हर केला आहे, इथं जो निळ्या कलरचा एरिया कव्हर केला आहे, तो म्हणजे काय आहे? त्या बाईकनं ह्या एवढ्या 2 टायमिंगमध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स. मग इथं मोजणार कसं ते डिस्टन्स? तर निळा कलर जेवढा आहे तेवढा मोजायचा. आता निळ्या कलरचा शेप कसा आहे? तर आयताकार आहे, रेक्टँगल शेप आहे. सो त्याचा एरियाचा फॉर्म्युला घ्यायचा, जेवढा एरिया तेवढं कव्हर केलेलं डिस्टन्स.
इथं एरिया कसा मोजणार, तर इथं तुम्ही ह्या निळ्या भागाचे 2 भाग करायचे, एक त्रिकोण करायचा आणि एक चौकोन करायचा अशा पद्धतीनं. मग त्रिकोणाचा एरिया आपल्याला माहित आहे 1/2 आणि पाया गुणिले उंची, आणि इकडे काय आहे चौकोनच दिसतोय. सो याचं माहिती आहे लांबी गुणिले रुंदी. सो इथं कव्हर केलेला एरिया म्हणजे काय असणार आहे, एरिया कोणाचा एरिया, त्रिकोणाचा एरिया प्लस चौकोनाचा एरिया. सो हे एक लक्षात ठेवा की वेलोसिटी टाईम ग्राफमध्ये आपण 2 गोष्टी मोजू शकतोय. एक आपण मोजू शकतोय ॲक्सेलरेशन, आणि ते कसं मोजणार, ग्राफवरचे 2 पॉईंट सिलेक्ट करायचे, त्या 2 पॉईंटवरून एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर टाकायचे, तिथली 2 टायमिंग घ्यायचे, त्या 2 पटून वाय ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर टाकायचे आणि तिथले 2 वेलॉसिटीचे व्हॅल्यू सिलेक्ट करायचे आणि त्यांची मग वजाबाकी करायची ह्या फॉर्म्युला ॲक्सेलरेशनचे ह्या फॉर्म्युल्यानं. ओके, सो हे झाले पहिला उपयोग वेलॉसिटी टाईम ग्राफचा. त्याच्यावर आपण काय करणार, डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार. डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार, त्याच्या खाली कवर झालेला एरिया म्हणजेच काय आहे, ग्राफच्या खाली कवर झालेला एरिया म्हणजेच ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. ठीक आहे, हे चॅप्टरमध्येच आहे बघा, ऑलवेज रिमेंबर. हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते सगळे ग्राफवरून घेतलेली समरी आहे, ग्राफवरून काढलेलं सगळं कन्क्लुजन आहे. हे सगळं लक्षात ठेवा, जेणेकरून हे MCQसाठी किंवा 1 मार्क्ससाठी हे तुम्हाला विचारले जातात. ओके, हा जो पॉईंट आहे इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता हा पॉईंट थोडंसं टायटल बघितलं तुम्हाला काहीतरी वाटेल काय वेगळा आहे, पण ॲक्च्युली हा पॉईंट तुम्हाला 9वीला झालेला आहे. हा पॉईंट आहे ते जे कायनेमॅटिकल इक्वेशन असतात, 3 कायनेमॅटिकल इक्वेशन असतात किंवा न्यूटनचे 3 मोशनचे इक्वेशन आहेत. न्यूटनचे 3 काय आहेत, मोशनचे इक्वेशन्स, तेच इथं आणि सेम पॉईंट तुम्हाला आहे. ओके, हे बघा, हे पहिलं इक्वेशन बघा, V इज इक्वल टू यू प्लस AT. V म्हणजे फायनल वेलॉसिटी, U म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, A म्हणजे ॲक्सेलरेशन आणि T म्हणजे टाईम. सो हे एक इक्वेशन लिहून ठेवा. पहिलं इक्वेशन आहे V इज इक्वल टू यू प्लस AT. त्यानंतर आपण ह्या डायग्राम ते सगळं एक्सप्लेनेशन करायचं आहे, आणखी मग आपण हे दुसरं इक्वेशन आपल्याला मिळेल. सेकंड इक्वेशन बघा, S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT². S म्हणजे डिस्टन्स, U म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, T म्हणजे टाईम, A म्हणजे ॲक्सेलरेशन आणि T म्हणजे परत टाईम. सो हे काय आहे, मोशनचं सेकंड एक्झाम्पल आहे, सेकंड इक्वेशन आहे, ते पण लिहून ठेवा. आणि आहे फायनल इक्वेशन. सो फायनल इक्वेशन बघा, V² मायनस U² इज इक्वल टू 2AS, किंवा तुम्ही असं करा, U² उचला आणि पलीकडे न्या. U² इकडे कसं आहे मायनस, पलीकडे जाऊन काय होणार प्लस. सो काय होईल, V² इज इक्वल टू U² प्लस 2AS. V म्हणजे फायनल वेलॉसिटी, U म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, A म्हणजे ॲक्सेलरेशन आणि S म्हणजे डिस्टन्स. सो हे 3 काय आहेत, कायनेमॅटिकल इक्वेशन्स. न्यूटनचे 3 काय आहेत, मोशनचे इक्वेशन्स, जे तुम्हाला 9thमध्ये झालेले आहेत. सेम पॉईंट आहे, सेम एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये वाटल्यास आपण काय करूया, ह्याचं एक्सप्लेनेशन देऊया. आत्ता फक्त काय लक्षात ठेवा, हे फॉर्म्युले बघा 3, ते लिहून ठेवा कुठेतरी साईडला, कारण आता आपल्याला ते लागतील. आता आपल्याला थोडेसे न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत, त्याच्यासाठी आपल्याला हे लागणार आहेत. ओके, बघूया. सो हे एक न्यूमरिकल बघूया, ह्याच्यामध्ये काय दिले. एक्झाम्पल आहे 3.2 बुकमध्ये आहेत, सॉल्व केलेलं आहेत. सो काय सांगितलं बघा, अ स्टोन इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड. एक दगड घ्यायचा आहे आणि तो वरती फेकायचा आहे. फ्रॉम द ग्राउंडवरून तो फेकायचा आहे, जमिनीवरून एका दगडाला पण वरती फेकायचं आहे. विथ अ वेलॉसिटी 15 मीटर पर सेकंड. आणि त्या वरती फेकलेल्या दगडाची वेलॉसिटी किती असणार आहे, गती किती असणार आहे, 15 मीटर पर सेकंड. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एक दगड जर तुम्ही जमिनीपासून वरती फेकताय आणि त्याला स्पीड देताय 15, तर जसं जसं दगड तो वरती 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 जाईल, याचा अर्थ जमिनीपासून अपोजिट डायरेक्शनमध्ये वरती चालला आहे, म्हणजेच तो ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये चालला आहे.
याचा अर्थ त्याची वेलोसिटी कमी 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 होत जाणार. फेकताना 15 आहे, पण वरती जाताना 15, 14, 13, 12 अशी काय होत जाईल, कमी 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 होत जाईल. ठीक आहे, म्हणजे 15 ही त्याला दिलेली सुरुवातीची वेलोसिटी आहे. सो दगडाच्या बाबतीत इनिशियल वेलोसिटी किती आहे, 15. यू इज इक्वल टू 15, कारण इनिशियल वेलोसिटी म्हणजे यू, फायनल वेलोसिटी म्हणजे व्ही. ॲट द सेम इन्स्टंट, आणि त्याच वेळी अ बॉल इज ड्रॉप्ड फ्रॉम अ पॉईंट डायरेक्टली अबोव द स्टोन फ्रॉम अ हाईट ऑफ 30 मीटर. आता इथं दोन गोष्टी आहेत. एक, तुम्ही जमिनीपासून खालून वरती दगड फेकताय. ज्या लाईनमध्ये तुम्ही वरती दगड फेकताय त्याच वरच्या लाईनवरून तुम्ही तिथंच एक बॉल खाली सोडताय. म्हणजे वरून बॉल पडत असणार, खालून स्टोन चालला असणार, आणि बॉल आणि स्टोन, वरून येणारा बॉल, खालून येणारा स्टोन कुठेतरी मध्ये धडक होईल त्यांची. साहजिकच आहे, एकाच लाईनमध्ये सोडल्यामुळे त्यांची धडक होणारच आहे. मग वरून बॉल येणार आहे, खालून दगड येणार आहे. ठीक आहे, आणि हे सगळं वरून जो काही बॉल खाली 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 गेल, समजा तो काहीतरी निम्म्या रस्त्यात आला, खालून दगड वरती आला, समजा तो एक निम्म्या रस्त्यात आला, निम्म्या रस्त्यात आल्यानंतर त्यांची धडक झाली, तर वरनं आलेला बॉलचा निम्मा रस्ता, खालून आलेला दगडाचा निम्मा रस्ता, मिळून ते टोटल डिस्टन्स किती आहे, तर त्यांनी सांगितलेच 30 मीटर. म्हणजे दगडानं कवर केलेलं डिस्टन्स आणि स्टोननं आणि बॉलनं कवर केलेलं डिस्टन्स हे मिळून 30 होणार आहे. मग ते किती तर होईल, निम्म निम्म असेल तर 15 मीटर 15 मीटर होईल. समजा बॉल स्पीडनं आला वरून खाली आणि दगड स्लो खालून वरती चालला आहे, सो काहीतरी मग बॉलनं 20, दगडानं 10, असं काहीतरी होईल ना, काहीतरी होईलच. पण एकूण काय की दोघांनी कवर केलेलं मिळून डिस्टन्स किती असणार आहे, 30. आणि बॉल वरती पकडून ठेवलेला असणार पहिला, आणि खालून दगड आणि वरून बॉल एकाच वेळी सोडलं जाणार आहे. दगडाला खालनं जी वेलॉसिटी दिली ती किती दिली, 15. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती आहे दगडाची, 15. हेच जेव्हा वरून बॉल खाली यायला आहे, बॉल पहिला थांबलेला आहे, पकडून ठेवलेला आहे, आणि नंतर तो ड्रॉप केला आहे, सोडला आहे, म्हणजे बॉलची इनिशियल वेलॉसिटी किती झाली, तो थांबलेला होता ना, म्हणजे 0. बॉलची इनिशियल वेलॉसिटी किती आहे, 0. ॲट व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड विल द स्टोन अँड द बॉल मीट आफ्टर हाऊ मच टाईम. ओके, दोन गोष्टी विचारल्यात की किती डिस्टन्सला, किती हाईटला तो तो स्टोन किती हाईट कवर करेल त्या धडकूपर्यंत. फक्त स्टोनचं डिस्टन्स विचारलं. आणि दुसरं काय विचारले की त्या दोघांना एकत्र यायला किती वेळ लागेल. ठीक आहे, आता दोघं पण एकाच वेळी सोडली गेलीत, बॉल पण त्याच वेळी सोडला गेला आणि स्टोन पण त्याच वेळी फेकला गेला आहे. सो दोघं पण समजा धडकलीत, तर दोघांनी कवर केलेलं टाईम काय असणार, सेमच असणार ना. दोघं सेम टायमिंग नंतरच एकत्र मिळणार, कारण एकाच वेळी ते बाहेर पडलेत. सो भेटणार म्हणजे त्यांनी तेवढ्या सेम टायमिंग असणार दोघांचं. ओके, सो लक्षात ठेवा की सोल्युशन बघा. लेट अस अज्युम दॅट द स्टोन अँड बॉल मीट आफ्टर T0 टाईम. T0 टाईम म्हणजे दोघांचं टायमिंग सेमच घेतले का, कारण बरोबर आहे ना, दोघं एकाच वेळी बाहेर पडले. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द स्टोन अँड द बॉल इन दॅट टाईम कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम इक्वेशन 3.8. मगाशी मी जे तुम्हाला 3 इक्वेशन सांगितले तुम्ही लिहून घ्या असं म्हटलेलं, त्यातलं दुसरं इक्वेशन बघा काय आहे. S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT², असं ते इक्वेशन होतं. सो बघा, दगडाच्या बाबतीत S स्टोन म्हणजे दगडाचं डिस्टन्स, इथं काय आहे UT. यू म्हणजे किती, इनिशियल वेलोसिटी किती आहे, 15 दगडाची, आणि टाईम किती आहे, T0. इथं प्लस पाहिजे होतं पण इथं मायनस झालं आहे, का ते सांगतो. प्लस 1/2 AT² असं फॉर्म्युल्यात होतं. सो हे 1/2 ए म्हणजे ॲक्सेलरेशन, पण हे ते ॲक्सेलरेशन ए कधी असतं, जेव्हा वस्तू काय असतात हॉरिझॉन्टल अलॉंग द ग्राउंड फिरत असतात त्यावेळी. इथं दगड वरती वरती चालला आहे पृथ्वीच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये, ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये, म्हणजे इथं ॲक्सेलरेशन ए नसणार, तर इथं ॲक्सेलरेशन जी असणार, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरं, स्टोन अपोजिट डायरेक्शनमध्ये चालला आहे ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या, त्यामुळे जी जे आहे ते मायनस असणार, म्हणून इथं प्लसच्या ऐवजी काय झाले, -G आले, एच्या ऐवजी काय आले, -G, आणि हे काय आहे, T². सो हे आपण घेतला S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT² ह्या फॉर्म्युल्यावरून. परत तोच फॉर्म्युला आपण बॉलसाठी पण लागू केला, S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT². पण ह्याचं UT गायब आहे बघा बॉलच्या बाबतीत.
म्हणजे इनिशियल वेलोसिटी बॉलची जी काय होती 0, कारण बॉल पकडून ठेवलेला. त्यामुळे 0 इंटू टी ते 0 झालं, म्हणून फक्त ही पुढची टर्म आली आहे. बरं, आता इथं मायनस साईन का नाही आलेलं जीला, तर इथं जीला प्लस साईन आलं आहे, कारण बॉल कुठे यायला आहे, वरून खाली, म्हणजे तो पृथ्वीकडे चालला आहे ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या डायरेक्शनमध्ये, म्हणून इथं पॉझिटिव्ह. सो हे झालं डिस्टन्स स्टोनचा आणि डिस्टन्स बॉलचा. एक्झाम्पलनुसार दोघांचं डिस्टन्स जर आपण एकत्र केलं, स्टोननं खालून वरती जात असताना आणि बॉलनं वरून खालती येत असताना, ते किती होणार आहे 30. मग ते हे आपल्याला इक्वेशन मिळालं. मग यस स्टोनची व्हॅल्यू भरली ही, यस बॉलची व्हॅल्यू भरली ही, आणि ह्यातलं बघा हे 1/2 GT² 1/2 GT² प्लस मायनस आहे ते कॅन्सल होईल. फक्त राहणार काय 15T0 राहील. मग 15T0 इज इक्वल टू काय राहणार 30. सो T0ची व्हॅल्यू येणार 2 सेकंड. आता तुम्हाला काय मिळाले टाईम मिळाले की 2 सेकंदानंतर दोघं धडक होणार दोघांची. हे एक काम झालं, टाईम शोधलं. आता त्यांना पाहिलं दगडानं कवर केलेलं डिस्टन्स. मग हे आहे ना दगडानं डिस्टन्स कवर केलेलं डिस्टन्सचा फॉर्म्युला. सो ह्या फॉर्म्युल्यामध्ये T0ची व्हॅल्यू भरा आणि तुम्हाला काय मिळेल डिस्टन्स 10 मीटर. सो बघा जरासं एक्झाम्पल तुम्ही कागदावरती लिहून काढा, म्हणजे तुम्हाला ते समजेल. नेक्स्ट आहे रिलेटिव्ह वेलोसिटी. ओके, रिलेटिव्ह वेलोसिटी खूप सोपा पॉईंट आहे. रिलेटिव्ह वेलोसिटी मी अनुभवली. बघा, समजा 2 बसेस आहेत, एक आहे ए बस आणि एक आहे बी बस. तुम्ही समजा ए बसमध्ये बसलेला आहात आणि तुम्ही उजवीकडून डावीकडे चालला आहे बसमध्ये बसून, आणि पुढच्या बाजूने एक बी बस यायला. आता दोन्ही बस एकमेकांना क्रॉस होणार आहेत. इकडून यायला ए बस तुमची, तिकडून यायला बी बस, म्हणजे एका रोडवरती पुढून यायला अपोजिट डायरेक्शनमधून. सो दोन्ही बसेस एकमेकांना क्रॉस होणार. त्यावेळी आपल्याला असं जाणवतं की दोन्ही बसेस स्पीडमध्ये होत्या. जर 2 वस्तू, 2 व्हेकल्स, 2 ऑब्जेक्ट असे जर अपोजिट डायरेक्शनमध्ये एकत्र येत असतील तर दोघांच्या वेलोसिटीची होणार ॲडिशन. ठीक आहे, सोपं आहे. इथे बघा दोन्ही वेलोसिटीची काय होणार ॲडिशन होणार. आता जेव्हा 2 ऑब्जेक्ट एकाच डायरेक्शनमध्ये जात असतील, म्हणजे तुमची बस पण त्याच डायरेक्शनमध्ये चालल्या आणि बी बस पण त्याच डायरेक्शनमध्ये चालल्या, तर दोन्ही बसेसची वेलोसिटी काय होणार वजाबाकी होणार. ओके, इथं फक्त तुम्ही लक्षात काय ठेवा, 2 बस किंवा 2 ऑब्जेक्ट्स अपोजिट डायरेक्शनमधून आले तर वेलोसिटीची होणार ॲडिशन. 2 ऑब्जेक्ट सेम डायरेक्शनमध्ये जात असतील तर वेलोसिटीची होणार वजाबाकी. बस एवढंच लक्षात ठेवा. ओके, सो हे एवढंच आहे रिलेटिव्ह वेलोसिटीमध्ये. त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. इथे बघा, इथे आपल्याला सांगितलेत 2 विमान सांगितलेत. एक आहे ए विमान आणि एक आहे बी विमान. ए विमान आणि बी विमान एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनमधून यायलात. आत्ता सांगितलं अपोजिट डायरेक्शनमधून येत असतील तर दोघांच्या वेलोसिटीची काय होणार ॲडिशन. ए वेलोसिटीचं स्पीड दिले 300, बी विमानाचं स्पीड दिले 350. दोघं पण अपोजिट डायरेक्शनमध्ये यायलात, म्हणजे दोघांच्या स्पीडची काय होणार ॲडिशन 300 अधिक 350 म्हणजे काय होणार 650. सो ही झाली रिलेटिव्ह वेलोसिटी ए आणि बीची. ठीक आहे. आता तिथे एक विमान आहे सी विमान. ए विमान ज्या डायरेक्शनमध्ये चाललं आहे, सी विमान पण त्याच डायरेक्शनमध्ये चाललं आहे. ए विमानाची वेलोसिटी आपल्याला दिली ना 300. सीची आपल्याला वेलोसिटी नाही दिलेली, पण हे सांगितलं आहे की सी आणि ए पॅरलल चालल्यात आणि सीची रिलेटिव्ह वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ए 100 आहे. हे जरा समजावून घ्या. सी विमानाची वेलोसिटी ए विमानाच्या रिलेटिव्ह किती आहे 100. म्हणजे दोघांच्या, हे जर दोघं एकाच डायरेक्शनमध्ये चालल्या तर दोघांच्या वेलोसिटीची काय व्हायला पाहिजे वजाबाकी व्हायला पाहिजे, आणि ती वजाबाकी 100 आहे असं त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे. आणि तुम्हाला सीचं विचारलं की मग आता एची किती आहे 300, सी आणि एची वजाबाकी किती आहे 100. बघा इथे येऊया. सो रिलेटिव्ह वेलोसिटी दोघं एकाच डायरेक्शनमध्ये चालल्यात. मग अशी सांगितलं जर दोघं एका डायरेक्शनमध्ये जात असेल तर वेलोसिटीची काय होणार वजाबाकी. सो इथं बघा व्ही सी मायनस व्ही ए, म्हणजे सी विमानाची वजाबाकी आणि ए विमानाची वजाबाकी आहे 100. पण आपल्याला एची व्हॅल्यू माहिती आहे, वेलोसिटी ऑफ विमान ए माहिती आहे, मग ती किती आहे इथं 300. सो येणार व्ही सी मायनस 300 इज इक्वल टू 100. हे वजा 300 पलीकडे गेल्यानंतर काय होणार
प्लस 300 होणार. सो 100 अधिक ते 300, सो VCची व्हॅल्यू होणार 400. ओके, खूप सोपं होतं हे. सो रिलेटिव्ह वेलॉसिटीमध्ये लक्षात काय ठेवत आहे, सेम डायरेक्शनमध्ये असतील तर वेलॉसिटीची वजाबाकी, अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर वेलॉसिटीची ॲडिशन. तेच इथं आपण केलं आता ह्या एक्झाम्पलमध्ये. ओके, हा एक क्वेश्चन आहे जो मागे एक्सरसाइजमध्ये विचारला आहे. डिफाईन फ्री फॉल. ओके, फ्री फॉल, कुठली पण वस्तू तुम्ही हातामध्ये धरा वरती थोड्या उंचीवरती आणि तिथून ती सोडून द्या. तर ती जी वस्तू खाली पडत असणार ती का खाली पडत असणार, कारण तिला ॲक्सेलरेशन, ते ग्रॅव्हिटी ओढून घेत असणार आहे. मग कुठली पण वस्तू अशी जर ग्रॅव्हिटी ओढून घेतल्यामुळे पडत असेल, म्हणजे झाडाचा एखादं फळ तुटून जे पडतं, ते पान, फांदी, कुठली पण वस्तू जी आपण हातामध्ये धरली उंचीवरती आणि तिथून ती सोडली, ती काय आहे, फ्री फॉल. सो याने फ्री फॉलची डेफिनेशन विचारले. द मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इज कॉल्ड अच फ्री फॉल. ठीक आहे. सो हे थोडेसे बघून घ्या पॉईंट, सोपे सोपे होते. ओके, पुढच्या ह्याच्यामध्ये आपण थोडे डिटेलमध्ये अजून न्यूमरिकल्स घेऊया आणि हे जे पॉईंट होते हे आपण काय करूया, डिटेलमध्ये ह्याचं डेरिवेशन घेऊया. आज फक्त आपल्याला ह्याचे फॉर्म्युले पाहिजे होते आणि फॉर्म्युले घेऊन आपण ते एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. ओके, थँक्यू क्लास.